चला तुम्ही म्हणून सांग काय चाललंय. हाय कर शुभ्रा. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. सगळेजण बरे आहेत का? आय होप सगळे बरे असतील. हो का टरपाल बी टाकले ते टरपाल काढ बाळा. मस्त असं शुभ्राचं चाललंय लाल जरद. डाळिंब खायचं. चपाती भाकरी. आज 10ला सगळं काम आवरलं. आज लवकर उठली होती. डबा बांधलाय आपणसाठी. इकडे बटाट्याची भाजी केलेली आहे तुम्हाला दिसते थोडी केली कारण की आम्ही तिघं जेवायलाय. आणि काय म्हणायचं होतं मला. हा चपात्या केल्या. रुटीन तुम्हाला सांगते. शुभ्रा खा जेवती. जेव चला म्हणलं पुढल्या कॅमेऱ्याने व्हिडिओ काढावा. तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. कसे सगळेजण बरे मस्त. आणि आज गणपती येणार आहे तर कुणाकुणाच्या घरी गणपती त्यात मला कमेंट करून सांगा. आणि कारण की आज गणपती यायचा दिवस आहे. आज त्या दिवशी गणपती बसणार आहे तर चाललंय आमचं. शुभ्राचं चाललंय जेवण. तिला दिलं डाळिंब सोलून. तिला म्हणलं तू डाळिंब खा. मस्त अशी भांडी वगैरे घासली. तुम्हाला दाखवती डबे ही लय खराब झालते आज म्हणून सगळे पिठाचे 2 डबे आहेत तेवढे घासले. चाळणी सगळ्या घासून नका धुवून ठेवलं. तिथं बघा सगळं इथं चकाचक घासून धुवून ठेवलं. तिकडं 2 वलने भरून कपडे धुवून वाळाय घातली. आणि झालं आईचं चाललं. टाकलं का हो डबा बांधलाय. पाण्याचा ड्रम भरावा लागल. आपा गेल्या तर रानात. तुम्हाला सगळ्यांना माहिती कुटी करायची म्हणून. कुटी म्हणजे त्यांना मका देऊन टाकली आहे. ती हायत जोडते ते. त्यांच्या मसनीचा बेल्ट तुटलाय. हो का धरा डबा दे त्यांना आधी. तसाच राहील. पिशवी ती ह्याची काल मी नेलेली द्यायची का डबा. पिशवी द्यावा लागल. हातात कसा द्यायचा ही होत. डबा पडला एक शाबूचा. हा लोणचं दिले संग नाही मीठ लागत. छान अशी 3 बटाटी होती. 3 बटाटी 2 वांगी. तेवढंच आपलं चिरलं. चांगली भाजी केली. भाजीलाच नाही काय रविवारी हॉटेलवर गेलतो. यायला 9 साडेनऊ वाजून गेलते. 9:30-10. त्याच्यामुळं मग मंडईला काय गेलो नाही. आणि आता बघू म्हणलं उद्या गुरुवार आहे. आज आणि उद्या 2 दिवसात सगळं सामान आपलं बनवून गऱ्याचे लाडू बनवायचे. तुपातले बेसनचे लाडू बनवायचे आहेत. शंकरपाळ्या बनवायच्या आहेत गोड. आणि कापण्या बनवायच्या ते. आणि चकली. एवढं सगळं बनवायचं. तेवढं सगळं बनवून म्हणलं आज उद्या 2 दिवसात सगळं बनवून उद्या 4 वाजेपर्यंत सगळी पॅकिंग करून उद्या 4 वाजता टाकून द्यावं. उद्या आहे वार गुरुवार म्हणजे शुक्रवार शनिवार 2 दिवसात तुमचं तुम्हाला पोचून जाईल. रविवारी लक्ष्मी यायच्यात म्हणून. तर असू द्या. काढला छान असा छोटासा व्हिडिओ. आणि शुभ्रा बघा आमची काय खाती बाळा. काय खाती. डाळिंब खाती 1 घास. 1 घास बटाटा खाते. 1 घास वांग खाती. 1 घास चपाती. आणि तिला लोणचं माहिती ना झाकून ठेवलेली. शाळेत गेलती का. तर काय झालं शाळेचं सगळं आवरलं. मी 5 चपात्या केल्या. आणि 4 चपात्या केल्या आणि 1 दामटी. म्हणजे मला 2 आणि शुभ्राला अर्धीक्षी बांधायला. आणि दुपारनं 1-1.5 लागती. आणि आईला आपणला दोघाला 2 बाजरीच्या भाकरी केल्या. छान असं वांग केलं. म्हणलं निलचट मिठाचंच केलेलं. तिखट नाही टाकलं मसाला. हा खा. आणि परत नंतर ना आता सगळं आंघोळ कपडे धुवून टाकले अगोदर. आता वाजले 10:30. आता जेवण करतील व्हिडिओ सोडते. आज लवकर येईन 11:30 वाजेपर्यंत व्हिडिओ. रोज 12:30-1 वाजती. आणि काल तर रात्री व्हिडिओ काढायचं ध्यानातच नाही. लक्षातच नाही राहिलं. उठली आवरलं. उठली म्हणजे रानात गेलती. रानात आली 5 वाजता. परत मोबाईल चार्जिंगला लावला. मोबाईलची चार्जिंग सगळी उतरली होती. मैत्रिणी आहेत माझ्या त्यांच्यावर गप्पा मारल्या थोड्या व्हिडिओ कॉलवरती. आणि चहा केला मस्त असा. शाबू खाल्ला. सगळं चकाचक झाडून काढलं. 1 हांडा कळशी पाणी आणली. आणि बसले मालिका बघत. मी मालिका बघते. 7 वाजता लागती 7:30 वाजेपर्यंत. परत तिथनं उठली. मम्मीला फोन केला. मम्मी बरोबर बोलली. खिचडी केली खाल्ली आणि झोपली. लक्षातच नाही राहिलं. काय ग बाय
हा बोल. आणि मग नंतर मामाचा पण फोन आलता उरकुट्याच्या, ती आईन बोलत होत्या आणि सगळं मग राहून गेलं, इसरून गेलं. ती व्हिडिओच नाही काढला, पण आता आज नाही, आज येईल. आज सकाळचं एक आणि संध्याकाळचं एक. आणि गणपती आमच्या इथं तिथं एक सावता माळ्याचं म्हणजे मंडळ असल्यासारखं आहे, तिथं एक बसतो. आणि इथं एक आजी तर त्यांच्यात एक बसतो. तर बघू गेलं तर. आणि हो का लागलंय काल मकाच लागले, ड्रीप वरताना बघितलेच नाही खाली. हो किती लागले गालाला, असं दसकाट शिरलं नसतं वरचं, बघितलं पण दिसलंच नाही. आणि साप होता तिथं मकत, म्हणून आपाने मी लय भेत ड्रीप सगळी काढली. तुम्ही म्हणता न कसं काय, तर आपांना दिसला होता, मला नाही दिसला. आप्पा खाली मोटर चालू करायला गेलं, त्यांना दिसला. हो भीती वाटली. आणि मग परत महागारी आलं तेव्हा मग भीत होता आप्पा, तर एक तर आप्पांना लय भीती वाटते. मग मला म्हणलं, तर आप्पा म्हणत होतं की आपण महागारी जाऊ दे, उद्या परवाच काढायला येईल. पण मी म्हणलं नको, काढून घेऊ म्हणलं. तसंच गाणं लावत, शुकशुक करत, टाकटाक करत, पाय वाजवत भेत काढलं. कारण की आपल्याला ज्यावेळेस माहीत नसतं त्यावेळेस काहीच वाटत नाही, आपण पटापटा काढतो. पण माहीत झालं की इथं येते का तिथे येते, तिथे येते का तिथे येते, पण नाही, परत नाही दिसला. नंतर मग भिजवलं आणि आलो. सकाळी गेलो 12 वाजता, 5 वाजल्या माघारी यायला. नंतर कंटाळा पण आलता. आणि ड्रॅगन फ्रूटच्या ह्याच्यात जायचं होतं छान असे व्हिडिओ काढायला यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती. पण मोबाईलची चार्जिंगच संपली. मग परत म्हणलं राहू द्या, परत कधीतरी यायला येईल छान असं आवरून वगैरे. तर असू द्या, मला तूप आणायला जायचे, तूप आणायचे, कारण की गावरान तुपातले लाडू आणि बेसनचे लाडू करायचे. तुम्हाला येईन संध्याकाळी कसं तूप असतं काय म्हणून काढेल थोडासा मी व्हिडिओ. हे शुभ्रा, तू काय खाते? कसे डाळ आणल्या तिथनं शेजारून, अजून एक आहे त्याचं तिथं. मग संपले नंतर ना. बाय बाय कर सगळ्यांना, जेवायला या. छान अशी वांगे बटाट्याची भाजी खायला सगळेजण या. आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा. आज अजून ऑर्डर ज्यांना टाकायची आज उद्या टाका, उद्या 4 वाजेपर्यंत दिल बनवून मी. तुम्हाला कंटाळा तुम्ही म्हणतात, आज लवकरच उठली या, 5:30 पावणे 6ला उठली. शेण झालवट केला, अगोदर गोळी ठेवली, पारसरचं झाडलं, आंघोळ केली, चहा केला, मग स्वयंपाक केला, मग कपडे धुतली, मग भांडी घासली, मग पसारा आवरला, मग शुभ्राचं आवरलं. मग कळलं शाळाच नाही, हे शुभ्रा. आणि आता झालं 10 10:30 वाजल्या, रिलॅक्स झालं. मला सामान आणायचं या, पण काय आपल्याला लागतं विलायची वगैरे, पण हीच नाही तर ती पण नाही तर घरी, ती गेल्यात फर्स्ट शिफ्टला. आणि आप्पा पण त्यांच्या कामात, त्याचं किती वाजेपर्यंत आणून देतात काय माहीत नाही, तर मग मलाच जाऊन आणावं लागेल. तर असू दे, जाते आणते, जेवते. बाय बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळेजण या जेवायला. छान असे मोदक वगैरे करत असतील कोण कोण, मला मोदकाची रेसिपी नक्की सांगा. ज्यांना ताईंना माहिती आहे ना, तर तुम्ही म्हणता तळून, तर तळून नाहीत मला करायचे, मला उकडीचे मोदक करून खायच्यात. तिथं मला खोबरं गुळ मिक्स करून विलायची वगैरे टाकून ती सारण माहिती आहे, पण जी मोदकाचा कवर असतो ना पांढऱ्या रंगाचं, ती नेमकं तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसनचं पीठ कशाचं असतं तीच माहीत नाही. मोबाईलवरती रेसिपी टाकल्या येतील, पण असू द्या, यूट्यूब फॅमिली पण माझीच आहे. तुम्ही सगळ्यांनी सांगितलं तरी मी ट्राय करेन कसे बनवायचे आणि बनवून खाईल. मला खूप इच्छा झाली आहे बनवायची. तर ज्यांना माहिती त्यांनी मला प्लीज कमेंट करून सांगा की मोदक कसे बनवायचे. ही आमची शुभ्रा आणि ही आमची आजी, ह्यांची चालली लपाछुपी खेळायची. तुम्ही म्हणता तर त्या चालल्या ते काल ती पिंड वगैरे बनवलेली होती ती सगळं वडायला तिकडं विहिरीत सोडायला, आणि आजी शुभ्रा तिच्या मागं जाते, आजीच्या मागं. तर ऐक नाही कसलीच. शुभ्रा इकडे राहू दे आजी, तुम्ही मी टाकते परत ना. हा टाकती. आणि कपडे आणल्यात काढून, पावसाचं शितुडा आलं तिथं म्हणून कपडे आणले, वाळाय टाकायचे ते. आणि आईंचं काय चाललंय, घरात अंधारच झाला. इकडं केलाय त्यांनी चहा आणि इकडं दूध तापाय ठेवले. जेवण झालं पण त्यांना आवडलं नाही, तर मी कंस सोलल्याचं इथं भाजायला, झाडून काढायचं अजून एक बार. शुभ्रा किती जर झालं तरी राडा करते हो का. अशी आमची मका झालेली होती, जी विकली आम्ही ती मस्तपैकी. चाललंय आईंचं
ही कंस राहू द्या, मी व्हिडिओ सोडून आले भासती आपल्याला खायला दुपारनं गरम गरम आले. हा का खेळायला शुभ्राला. शुभ्रा काय गवलंय? काटे आजीची. जा जा आजीबर. आजीबर चालल्या जाते तिकडं, तिचं रोजचं रुटीनच असतं. अंड घातले का कोंबडीने बघून बसली हो का अंड्यावर. आणि तिकडं आजीन ती गेलेली तुम्हाला दिसतात का बघा. का चालल्यात का हो का? दोघी जण चालल्यात तिकडं. मागं वळून बघितलं तर माग येईल म्हणून मी आपल्या इकडून चालली व्हिडिओ सोडायला. रोजचं काम रुटीन. आरडते गेली पळत आणि आवाज येतोय. वस्ती गणपती आणलाय काय की कालवा ऐकायला येतोय. चला झालं सगळं आवरून झालं आपलं आणि आता चालली व्हिडिओ सोडती. आबाळ आले, पाऊस येते का काय, सगळे कामं सोबतच. कुत्र डॉग का रे बाबा हाड. अंड खाचीन जाऊन. कोंबडी अंड घालाय बसली. त्यांना माहीत जर असलं ना की इथे इथं अंड आहे म्हणून तर कुत्री, कावळं आणि मांजरं कसलंच अंड ठेवत नाहीत. तर आता गणपती इथं अंडे काय खायचं नाही तर 10 दिवस अंडी मटण जी काय आहे ती आपलं नुसतं साचवून ठेवायचं. विकायचंच आहे पण गिरायक नाही इथं कुणी, जरी आलं तरी द्यायला. अंड गावरान अंड एक अंड 10 रुपयाला आहे आणि भरपूर आहेत अंडी. तरी 20-25 वाऱ्याचा आवाज येतो. 30 का अंडी त्या दिवशी अश्विन ताईला दिली आणि आता अजून 20 साचल्यात 20-30. तर ती पण बघू, गिरायक आलं तर देऊन टाकू. तर असू द्या. बाय बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा.